सुप्रीम कोर्टाच्या SC/STच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात पुकारलेल्या देशव्यापी बंदमध्ये महाराष्ट्र व पुणे जिल्हा लोकशाही व संविधानिक मार्गाने शांततेत सहभागी होणार असल्याबाबत आज सर्व पक्ष व संघटनांच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली। या देशव्यापी बंदमध्ये महाराष्ट्र व पुणे जिल्ह्यातील अनेक SC/STचे विद्यार्थी व कर्मचारी तसेच सर्व पक्ष व बहुजन संघटना सहभागी होणार असून पुणे जिल्ह्यामध्ये कडकडीत बंद पाडणार आहोत असे या परिषदेमध्ये सांगण्यात आले। सप्रेम जय भीम। बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश च्या वतीनं येणाऱ्या 21 ऑगस्ट 2024 रोजी जो भारत बंद आयोजित केलेला आहे त्या बंदला बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा परम आदरणीय बहन कुमारी मायावतीजी यांनी देशभरामध्ये 21 तारखेचा बंद याच्यामध्ये बहुजन समाज पार्टी सक्रियपणे अति संविधानिक पद्धतीने या बंदमध्ये सहभागी होत आहे। तसेच पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुजन समाज पार्टीचे सर्व जबाबदार पदाधिकारी या 21 ऑगस्टच्या बंदमध्ये सक्रिय सहभागी होणार आहेत। 1 ऑगस्ट 2024 रोजी जो सुप्रीम कोर्टाने जो अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या अनुषंगाने जो उपवर्गीकरणाचा जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय संविधान विरोधी आहे, तो निर्णय आरक्षण विरोधी आहे। या अनुषंगाने या बंदमध्ये सर्व बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी सक्रिय सहभागी होत आहेत। धन्यवाद। आपण देखील या बंदमध्ये सहभागी व्हावं ही विनंती। धन्यवाद। जय भीम। 1 ऑगस्टच्या या बंदमध्ये सर्वच फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील पक्ष संघटना सहभागी झालेल्या आहेत। मी आपल्या माध्यमातून कलेक्टर साहेबांना असं विनंती करतो की आपण सर्वच शासकीय कार्यालय, शाळा असतील, PMPL बसेस असतील, ST असेल, या सर्व बंद करून आम्हाला सहकार्य करावं असं मी त्यांना विनंती करतो। जय भीम। मी सचिन गजरमल, संविधान ग्रुपचा अध्यक्ष। आम्ही बंद मध्ये आंबेडकरी चळवळीतील सगळ्या पक्ष संघटना, जे आंबेडकरी जयंती करणारे सर्व मंडळ, बुद्धविहारे यांना जनजागृती करून सांगितलेले आहे की बाबा तुम्ही बंद मध्ये सामील व्हा। कडेकोट बंद केला पाहिजे आपल्याला आणि त्याच्यामध्ये कुठलंही नुकसान होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे। बंदला कुठलंही गालबोट लागणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे। या सूचना सगळ्या आम्ही सर्व मंडळांना दिलेल्या आहेत आणि संविधान ग्रुपचा आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या कार्यकर्त्यांचा याला बंदला पाठिंबा आहे। जय भीम। जय भीम। मी विजय जगताप। जो सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्टला जो संविधानाच्या विरोधात जो निर्णय दिलेला आहे त्यासाठी 21 तारखेला जो भारत बंद पुकारलेला आहे ते आम्ही जनहित जागृती विचार मंचाच्या वतीने आम्ही सर्व नागरिकांना, सर्व मंडळांना, सर्व पक्षांना आम्ही सूचना दिलेली आहे की 21 तारखेला भारत बंद आहे। आपण शांतते मार्गाने चाललेला आणि शांतते मार्गाने बंदसाठी सर्वांनी सामील व्हा आणि नागरिकांनी सुद्धा होकार दिलेला आहे। त्यामुळे आम्ही 21 तारखेला शांतते मार्गाने बंद करत आहोत आणि कलेक्टर साहेबांनी पत्रकारांनी आपल्या बंधूंनी आम्हाला साथ द्यावा एवढीच बोलून थांबतो। जय भीम, जय महाराष्ट्र। 1 ऑगस्ट 2024 ला सुप्रीम कोर्टाने जो काय अनुसूचित जाती जमातीच्या वर्गीकरणासंदर्भात जो निकाल दिलेला आहे त्या निकालासाठी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍडव्होकेट डॉक्टर सुरेश माने साहेब यांनी 2 तारखेलाच पत्रकार परिषद घेऊन हा भारत बंद करण्यासंदर्भामध्ये आग्रही भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे पुणे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना, अनुसूचित जाती जमातीच्या घटकातील सर्व वर्गातील सर्व जनतेला मी एक नम्र आवाहन करतो की या 21 ऑगस्टच्या बंदमध्ये सर्वांनी शांततेने या बंदमध्ये सामील व्हावं। संविधानिक पद्धतीने आपण हा बंद करत आहोत, शांततेच्या मार्गाने आपण हा बंद करत आहोत, त्यामुळे सर्वांनी सामील व्हावं अशा पद्धतीने मी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने पुणे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करीत आहे। धन्यवाद।